सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। देशमुखांच्या हत्येप्रकरणी देशमुख कुटुंबीय मुंबईत येतील आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटतील। बीड नंतर आता धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यास मराठा समाजाने विरोध केलाय। मराठा समाजाने प्रशासनाला निवेदन देत धनंजय मुंडे बीडसह धाराशिवचे पालकमंत्री नकोत म्हणून उपोषण सुरू केलंय। पुण्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय। ठाकरे गटाचे 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे। दिल्लीत आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यामुळे दिल्लीत आज दुपारनंतर आचारसंहिता लागू होणार आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा दावा केलाय। येत्या काही दिवसात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकला जाणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला। अंधेरीतील एका इमारतीला भीषण आग लागली आहे। या आगीत एकाचा मृत्यू झालाय, एक गंभीर जखमी आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे। मुरुड समुद्र किनारी शहाळे खरेदी करण्याकरता गेलेल्या एकाचा मृत्यू झालाय। राजपुरी या गावातील एका व्यक्तीचा डोक्यात नारळ पडून मृत्यू झालाय। जयेश गीते असं त्याचं नाव आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट इथल्या माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन झालंय। यावेळी जयंत पाटलांनी किनवट इथं जात नाईक कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। वर्ध्याच्या पुलगावात घरासमोर उभं ठेवलेलं मालवाहू वाहन चोरणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। पोलिसांनी चोरीतील वाहनासह 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केलाय। मोहोळ तालुक्यामध्ये दहशत पसरवणाऱ्याच्या उद्देशानं हवेत गोळीबार करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे। प्रशांत भोसले असं आरोपीचं नाव आहे। त्याच्या घरातून रायफलसह 4 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे। या गोळीबारात एक जण जखमी झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। जळगावच्या भडगाव परिसरात आपली दहशत माजवण्यासाठी गावठी कट्टा बाळगून असणाऱ्या 2 तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। एलसीबीच्या पथकानं सापळा रचून आकाश कांबळे आणि शुभम जवणे या दोघांना अटक केली आहे। या प्रकरणी 2 आरोपींविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीत विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलं। या प्रकरणी 3घांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 4,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नवी मुंबईतील ऐरोलीच्या सेक्टर 15 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। वेळी स्थानिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र आगीमुळे घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय। गोंदियात देवरी चिंचवड मार्गावर भीषण अपघात झालाय। या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। भीषण अपघातामुळे हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करण्यात येते। पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या 30 घोटाळ्याचा मास्टरमाइंड कृष्णा एकनाथ राठोड याला संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हर्सूल कारागृहातून ताब्यात घेतलाय। नोव्हेंबरमध्ये त्याच्यावर नव्यानं दाखल 15 कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक केल्याचं निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी भागात व्यापारी शरद सिंग घरी जात असताना 2 गावगुंडांनी त्यांना मारहाण करत चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। संभाजीनगरमधून विविध परिसरातून मोबाईल चोरणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून एक बाईकसह विविध कंपन्यांचे मोबाईल असा 1.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय।
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा दावा केलाय। येत्या काही दिवसात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकला जाणार आहे, असा दावा केजरीवालांनी केलाय। पाटणा इथं उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अटक केल्यानंतर काही तासांनी कुठल्याही अटींशिवाय जामीन मंजूर करण्यात आला आहे। किशोर यांनी सशर्त जामीन नाकारल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं। जामीन मिळाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी आंदोलनं आणि धरणं हे प्रत्येकाचे लोकशाहीत अधिकार आहेत, आम्ही आमच्या पुढील कायदेशीर कारवाईबाबत नंतर चर्चा करू, असं सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा ओडिशा दौऱ्यावर असणार आहेत। उद्या भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे। इंडिया गेटचं नाव बदलून ते भारत माता द्वार करण्याची मागणी करण्यात आली आहे। भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी ही मागणी केली आहे। आसामच्या दिमा हसाओ या भागातील कोळशाच्या खाणीत 100 फुटांपर्यंत पाणी साचलंय। पाणी साचल्याने सुमारे 20 कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळतेय। आता युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। विजापूरमधील नक्षलवादी हल्ल्याच्या तपासासाठी एसआयएची टीम पोहोचली आहे। एनआयएची टीम पोहोचली आहे आणि एनआयए फॉरेन्सिक टीम यावेळी हजर आहे। विजापूर नक्षलवादी हल्ल्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय। कुई सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवू, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय। गुजरातमधील बोटाडमध्ये अतुल सुभाष प्रमाणेच एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे। व्हिडिओमध्ये माझ्या पत्नीला धडा शिकवा असा उल्लेख आत्महत्या केलेल्या व्यक्तीने केलाय। गुजरातच्या कच्छमध्ये 500 फूट खोल बोअरवेलमध्ये मुलगी पडली। मुलीला ऑक्सिजनचा सपोर्ट दिला जात असून अनेक टीम्स बचाव कार्यामध्ये गुंतल्या आहेत। मध्य प्रदेशातील दमोहमध्ये भरधाव कारनं दुचाकी चालकाला धडक दिली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। छतरपूरमध्ये रस्त्यानं चालणाऱ्या मुलीची अल्पवयीन मुलांनी छेड काढली। रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्या मुलांना पकडून मुलीनं दोघांनाही चपलेनं मारहाण केली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दिल्ली एनसीआर सह उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। अफगाणिस्तानलाही अचानक आलेल्या भूकंपाचा धक्का बसलाय, मात्र अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही। बायोमेट्रिक प्रणाली बंद करण्यात आली आहे। 1 जानेवारीपासून फेशियल बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे। नव्या प्रणालीकरता आतापर्यंत एकूण 80,815 कामगार कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। नवी मुंबई शहरातील प्रदूषण कमी व्हावं, हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारावा, यासाठी महानगरपालिकेनं डीप क्लिनिंग मोहीम सुरू केली आहे। बेलापूर, वाशी आणि कोपरखिरणे परिसरात हे अभियान राबवून रस्ते, पदपथ आणि बाजूचा परिसर पाण्याचे फवारे मारून स्वच्छ करण्यात आला। दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःसह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। वर्षभरात कारवाई झालेल्यांच्या संख्येत 4 पटीने वाढ झालेली आहे। 2024 मध्ये हा आकडा 9,287 इतका होता। 2023 मध्ये तो आकडा 2,500 गेला आहे। खास महिलांसाठी असलेल्या कामा रुग्णालयात भूलतज्ञ नसल्याने नियमित शस्त्रक्रिया गेल्या 2-3 आठवड्यांपासून रखडल्यात, त्यामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे हाल होत आहेत। राणीची बाग इथल्या पर्यटकांकडून जमा होणारा महसूल काहीसा घटल्याचं चित्र असलं तरी 3 महिन्यात ती तूट भरून निघेल। तसंच महसूल अधिक वाढवण्याकरता येत्या मार्च महिन्यापासून राणीबागेत सिंह आणला जाईल, अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी दिली।
मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारल्यानं भायखळा बोरिवली या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आल्याची माहिती पालिका अध्यक्षांनी दिली आहे। मात्र वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पांवर निर्बंध लावणार असल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे। दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानातील धुळीबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन येत्या 15 दिवसात नगरपालिकेने तातडीनं निर्णय घ्यावा आणि कार्यवाहीला सुरुवात करावी असे आदेश कदम यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेत। तसंच 15 दिवसांमध्ये पालिकेनं कोणतीही कार्यवाही न केल्यास त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्णय घेईल असं सांगण्यात आलं। बेस्ट उपक्रमाची दुर्दशा झाली असून गेल्या 15 दिवसांपासून या संस्थेला कोणीही वाली नाही। बेस्ट उपक्रमाचे माजी व्यवस्थापक यांनी एकतर्फी पदभार सोडल्यामुळे अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही। त्यामुळे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सध्या या पदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय। पुण्यात आरोग्य सुविधेसाठी दिला जाणारा 7.5 कोटींचा निधी पालिकेकडे पडू नये। कोरोना काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून हा निधी दिला गेला होता। मात्र अजूनही निधी तसाच बँक खात्यात पडू नये। समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी मिळवण्याचा निक्षारीकरणाचा प्रकल्प पुनरुज्जीवित होण्याची शक्यता आहे। या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती। पण प्रकल्पात गती देण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेत। नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न करणारी महाविद्यालयं, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। महाविद्यालय, उच्च शिक्षण संस्था यांनी 15 जानेवारीपर्यंत माहिती अद्ययावत न केल्यास प्रथम वर्षाच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिला आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पीओपी मूर्तीबंदीला अखेर मुहूर्त मिळालाय। येत्या माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। तसंच घरगुती गणेश मूर्तीही यंदा पर्यावरण पूरकच असावी असेही निर्बंध घालण्यात आलेत। बेकायदा धंदे, गुंडगिरी तसंच जमिनीवरील ताब्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। गुंडांनी सामान्यांना त्रास दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। कायद्याचं पालन करा, अन्यथा शहर सोडून जा असा कडक इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय। मुंबईत लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याच्या लोकांच्या संख्येत 45% घट झाली आहे। पालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार कमी पाणी साचणं, प्रतिबंधासाठी औषधांचं वितरण इत्यादीमुळे गेल्या वर्षी संक्रमित लोकांची संख्या कमी झाली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2024 या वर्षात 8 टन सोनं खरेदी करून एक नवीन विक्रम केलाय। यासह भारताचा एकूण सोन्याचा साठा 886 टनांवर पोहोचलाय। भारताचा सोन्याचा साठा सध्या सरासरीपेक्षा कैक पटीनं जास्त आहे। महागाईच्या काळात सोनं खरेदी करणं आर्थिकदृष्ट्या चांगलं मानलं जातं। तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली। मध्यरात्री मातेच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली। रांजण गावात धुमाकूळ घालणाऱ्या एक नाही तर 2 बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला यश आलं। गेल्या 4 महिन्यात या बिबट्यांनी 5 बळी घेतलेत। दोघांनाही जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला। चाकण शहराच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या चाकण ते गोनवडी या रस्त्याचं खासदार अमोल कोल्हेंच्या हस्ते भूमिपूजन झालं। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 4.25 कोटींचा निधी रस्त्याच्या कामाकरता देण्यात आलाय। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवपाणंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावरून पेरू वाटप आंदोलन करण्यात येणार आहे। वहिवाटीच्या शेतरस्त्यांना नकाशावर घ्या, प्रलंबित रस्ता केसेस निकाली काढा अशा विविध मागण्या करण्यात आल्या। रायगड जिल्ह्यात नवनव्यानं प्रकल्प आणि उद्योगधंदे उभारले जात आहेत।
अशात औद्योगिकरणाच्या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. त्यामुळे अलिबागमधील खारेपाट भागातील हजारो शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाला विरोध असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. मावळमध्ये मानवी वस्तीत नाग आढळल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान प्राणी मित्रांनी या नागाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. मात्र परिसरातील नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचं वातावरण आहे. गेल्या पंधरवड्यापासून वाढलेली थंडी, ढगाळ वातावरण यामुळे भाजीपाला उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे सगळ्याच भाजीपाल्याचे दर 30 ते 40 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. तर शेवग्याचे दर 250 रुपये किलोवर असून लसणाचे दर 300 ते 350 रुपये किलोपर्यंत झालेत. CCIच्या माध्यमातून भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा कापूस खरेदी केंद्र करण्यात आलंय. या ठिकाणी महिन्याभरात फक्त 8500 क्विंटल कापूस खरेदी झालाय. हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं CCI केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.